गुरुजी प्रतिष्ठान आपला अतिरिक्त खेळाडू आलेला नाहीये, नाव समजू शकत नाहीयेत. एक जण पाठवून द्या लगेच, आपल्याला विनंती आहे. चला इथे मॅचला सुरुवात झाली आहे. प्रथमेश इथे गोलंदाजी मार्क वरती, पहिल्याच बॉल वरती इथे सिंगल मिळते. धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय. धावसंख्येची सुरुवात इथे प्रामुख्याने केली जाते. पहिलाच बॉल त्यावरती आलेली सिंगल, त्यानंतर शैलेश संघाचे संघनायक कॅप्टन. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी शैलेश यांच्या बॅट मधून आपण येताना पाहिली आहे. आणि ज्या अनुषंगाने इथे प्रत्येक वेळेस टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय, ती स्ट्रेंथ आहे, ती स्ट्रॉंग बाजू आहे श्रीराम पथकाची. पहिलीच बॅटिंग करायची, मोठी धावसंख्या उभी करायची, प्रतिस्पर्धी संघाला थोडस प्रेशराईज करायचं, बॅकफुटला ढकलायचं. त्याच प्लॅन नुसार या मॅचची देखील सुरुवात आडवा बॅटने बॉलला पाठवून दिलाय. डीप काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे बाहुबली शैलेश यांच्या बॅटमधून आलेला षटकार साठी. केला जातोय. शैलेश यांच्या बॅट मधून एक षटकारा पाठोपाठ आलेला हा चौकार देखील फार महत्वाचा आहे. आणि तो षटकारा पाठोपाठ आलेला चौकार इथे धावसंख्येमध्ये वाढ करून दिला जातोय. चांगली फटकेबाजी, सुरुवात चांगली केली आहे, दमदार केली आहे. पुन्हा एकदा खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात. विकेटचं इथे पतन होत आहे. आणि बॅटर क्रमांक पहिला शैलेश बॅक टू द पॅव्हिलियन. धावा देखील आल्यात, परंतु त्या धावा बनवणारा बॅटर देखील इथे बाद होतोय. नवीन बॅटर सागर, सागरपुरी इथे नवीन बॅटर आहेत. आल्या आल्या इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. श्रीराम सेना नाणेफेकीचा कौल जिंकला, त्यानंतर मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय. पहिल्या षटकामध्ये धावा देखील आल्यात, परंतु एक बॅटर देखील इथे बाद होतोय. 11 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती विनायक सोनार. षटक क्रमांक 2 ची सुरुवात इथे प्रामुख्याने घेतली जाते. पॉवर प्लेचं षटक विनायक सोनार यांच्यावरती ती जबाबदारी आहे. बघूया ती जबाबदारी कशा प्रकारे पेलली जाईल. वेगवान गोलंदाज आहेत आणि पॉवर प्लेचा अनुभव आहे या गोलंदाजाकडे, त्यामुळे ती जबाबदारी विनायक यांच्यावरती ती दिली जाते.
षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात. विनायक सोनार इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल इथे अवांतर. धावसंख्येमध्ये एका अतिरिक्त धावेची वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील अवांतर धावेने इथे केली जाते. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल इथे देखील ऑन साइडला मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13. शैलेश बाद झाल्यानंतर मात्र या जोडीवरती अधिक जबाबदारी आहे मोठी धावसंख्या उभी करण्याची, कारण ही सुपर 16 मधून सुपर 8 मध्ये दाखल होणारी मॅच आहे. नॉकआउट स्टेज आहे. आता मात्र इथे थोडी आव्हानं कडवी होतील, थोडीशी आव्हानं मोठी देखील होतील. आणि इथे मात्र तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळते. इथे झेल निसटलाय. सोप्पा झेल इथे हातातून निसटतोय. बरं एकच खेळाडू त्या ठिकाणी आहे आणि तिथे मात्र ती चूक बॅटर कडूनही झालती आणि क्षेत्ररक्षकाने देखील मोठी चूक केली आहे. जीवदान दिलंय आणि त्यामध्ये 2 धावींची देखील वाढ होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15. एक बॅटर बाद 15 धावा. षटक क्रमांक 2 आहे. 15 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 15 धावा आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा बॉल हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा अवांतर धाव आहे. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 16 धावा. एक बॅटर बाद 16. ऊन सावल्यांचा खेळ मैदानामध्ये दिसून येतोय. कधी कधी अशा वातावरणामध्ये किंवा अशा वेळेस क्षेत्ररक्षकांना देखील अंदाज घेता येत नाही, कारण बॅटर जर आपण पाहिले तर पूर्णपणे सावलीमध्ये आहेत, परंतु क्षेत्ररक्षक इथे उन्हामध्ये आहेत. आणि इथे मात्र बॅटची एज आणि यष्ट्यांच्या मागे टिपलेला झेल. दुसऱ्या विकेटचं पतन. गॉड बिहाइंडची शिकार. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हेलियन. बॉलला फोर्स केलाय डिपेक्स्ट्रा कव्हर मध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. वैभव आपला अकाउंट एका धावेने ओपन करतील. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 17. 2 बॅटर बाद. आतापर्यंत 17 धावा झाल्यात. सुरुवात थोडीशी इथे संयमाने आहे दोन्ही संघांनी. तसा प्रयत्न तर चांगला केलाय. चांगली मॅच होणार आहे. इथे देखील फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने इथे प्रयत्न केलाय. मला वाटतं कदाचित झेल झाला असता. क्षेत्ररक्षकाने इथे वरती बघितलंच नाही. हात टाकला असता तरी हातात आला असता. नशीब चांगलाय तो डोक्यात पडला नाही. इतका जवळ चेंडू होता. कधी कधी असं होतं. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 19. ज्यावेळेस तुम्ही उलट दिशेने पळत जाता त्यावेळेस त्या चेंडूकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा पदलालित्य लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगला चेंडू अडवलाय. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20. 2 बॅटर बाद 20 धावा. 20 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा झाल्यात. सुरुवात संमिश्र स्वरूपाची आहे. 10 ची सरासरी गाठली आहे. आघाडीचे 2 बॅटर बाद आहेत, परंतु अजूनही वेळ आहे.
अजूनही धावसंख्येला आकार दिला जाईल, अजूनही धावसंख्येला रोखलं जाईल, परंतु जो सर्वोत्तम खेळ करेल तोच संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती पार्थ पांढरे सर देखील आज वेळेत वेळ काढून या मैदानामध्ये आलेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. धावसंख्या आपण 2 षटकानंतर 20 पर्यंत येताना पाहिली आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. बघूया कामगिरी कशा पद्धतीने केली जाईल. चला थोडस स्पीड अप आणि पटपट. पहिलाच बॉल इथे इनसाइड आउटचा फटका, डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. वेगवान आउटफील्ड आहे, फायदा नक्कीच मिळेल. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. पार्थ यांचं इथे चौकाराने केलंय. 4 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते 24, 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय चौकाराने केली जाते 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्येमध्ये ते वाढ करून देण्याचा प्रयत्न. चांगली बॅटिंग इथे आशिष यांच्याकडून पाहायला मिळते. प्रत्येक बॉल वरती प्रहार करतायत आणि जी स्ट्रेंथ आहे ती प्रत्येक बॉल वरती पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉलच्या मेरिट वरती खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचा फायदा देखील आशिष यांना होतोय. पुन्हा एकदा चांगले रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं फंबल क्षेत्ररक्षकांमध्ये पाहिलं आणि त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26 रन्स ऑन बोर्ड. हा चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर, यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. या बोनस स्वरूपाच्या 2 धावा आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 28 रन्स ऑन बोर्ड. 28 धावा जे आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 28 रन्स ऑन बोर्ड, 28 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे मात्र आडव्या बॅटने बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. सिक्सर. चौतीस धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू इथे हवेत. क्षेत्ररक्षक, अरे बापरे, हातातला झेल इथे निसट आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 36, लॉस ऑफ 2 विकेट. 36 धावा झाल्यात 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. छत्तीस धावा आतापर्यंत पूर्ण. तिसरं षटक सुरू आहे. 2 बॅटर आतापर्यंत जे बाद झालेत. आता मात्र इथे थोडासा प्रकाश देखील कमी जाणून येईल या मॅच मध्ये. अर्धी मॅच नक्कीच सनलाइट मध्ये होईल, परंतु अर्धी उरलेली मॅच ही फ्लड लाईट मध्ये पूर्ण करावी लागेल. थोड्याशा अडचणी येतीलच दोन्ही संघांना, परंतु या अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. इथे मात्र 1 धाव अपूर्ण आहे. आताची एकच आहे. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. 3 षटकांचा खेळ संपलाय.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा झाल्यात. 37 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती आपण मयूर यांना पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. 3 षटकांमध्ये 37 झाल्यात. 8 षटकांची मॅच आहे. 3 षटकांनंतर 37. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. थोडंसं स्पीड अप. लक्षात घ्या तुम्हाला वेळेचं देखील बंधन आहे. असं नाहीये की शेवटची मॅच आहे. यानंतर अजून 3 मॅच आहेत. त्यामुळे थोडंसं पटपट खेळा. पहिलाच बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 38. 38 धावा झाल्या. मयूर इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पुन्हा एकदा एक चेंडू चांगल्या पद्धतीने इथे अडवण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये मात्र 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. 2 बॅटर बाद 39. पुन्हा एकदा खेचून मारलाय आणि फार लांब लचक. कडक बेधडक षटकार 6 धावांसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण स्क्रीन वरती पाहू शकता. बॅकफुटला गेले. बॉलला फोर्स केलं. मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि त्यानंतर बॉलला सीमारेषेच्या पलीकडे देखील धाडलंय. 6 धावेने धावसंख्येमध्ये मोठी उसंडी मारली जाते. 45 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 45 रन्स ऑन बोर्ड. 2 बॅटर बाद केल्यात. 46 धावा. 45 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा इथे बॅटची टॉप एज आणि त्यानंतर मात्र बॉल लॉंग स्टॉप बाउंड्रीला भेदत षटकारा पाठोपाठ आलेला हा नशिबाचा चौकार आहे. मयूर यांच्यावरती चढवलेलं आक्रमण षटकारा पाठोपाठ चौकाराने. धावसंख्येमध्ये होणारी वाढ देखील इथे महत्वाची आहे. धावसंख्या होते ती 49 धावा. 49 रन्स ऑन बोर्ड. श्रीराम वाद्य पथक योग्य पद्धतीने इथे वाटचाल करते. योग्य पद्धतीने इथे धावसंख्येला आकार देते. 49 धावा झाल्यात. स्कोअर देखील पाहायला मिळेल. कुठल्या गोलंदाजावरती ती जबाबदारी दिली जाईल. कशा प्रकारे धावसंख्येला इथे आटोक्यात आणलं जाईल. कारण वेगवान इथे धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न श्रीराम पथकाचा नेहमीच आपण मॅच मध्ये बघितलेला आहे. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये 100 जवळपास इथे धावसंख्या नेली आहे. इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक इथे चांगला प्रयत्न आहे. 2 धावा ज्या वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 51 धावा. 50शी पार धावसंख्या होतीये. श्रीराम पथकाने इथे पुन्हा एकदा 50शी पार धावसंख्या या 4 षटकांमध्येच जवळपास घेऊन गेलेत. येणारी 4 षटकं त्यामध्ये मॅजिक ओव्हर ही देखील धावसंख्या 100 पार जाण्याची दाट शक्यता आहे. कारण चांगली बॅटिंग ऑर्डर आहे श्रीराम पथकाकडे. एकदा खेचून मारलाय बॉल. काऊ कॉर्नर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला चेंडू अडवलाय. 2 धावा नक्कीच मिळतील. त्या क्षेत्ररक्षकाची आज मात्र धावपळ भरपूर झाली आहे. धावसंख्येमध्ये वाढ करून देण्याचा प्रयत्न. 53 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 झाल्यात. अजूनही पुढची 4 षटके आणि त्यामध्ये एक मॅजिक ओव्हर. मध्यंतराचा वेळ ड्रिंक ब्रेक इथे होतोय. 4 षटकानंतर 53 धावा. 2 बॅटर बाद होत असताना
मॅजिक ओव्हरला इथे सुरुवात होते. विजय पाटील पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. सिंगल इथे मिळते. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब आणि त्याचा फायदा इथे बॅटरने उचललाय. 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. विजय पाटील एक फिरकीपटू आहेत आणि पहिल्याच बॉल वरती लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल डबल धावा दुहेरीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या मात्र इथे 55 55 धावा झाल्यात. पहिल्याच बॉल वरती आलेल्या 2. पुढचा बॉल विजय पाटील सामना करतील आशिष. इथे देखील अखूट टप्प्याचा बॉल आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटर मात्र इथे दुर्दैवीरित्या बाद होतील. झेल इथे टिपलाय. विकेटचं पतन आणि अजून एक बॅटर इथे डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये येत आहेत राहुल गोराड. आशिष बाद होत आहेत. चांगला फटका खेळला परंतु बरोबर क्षेत्ररक्षक तिथे निवडला आणि त्याच दरम्यान इथे मात्र विकेटचं पतन. 50-50 ओव्हर आहे. 55 धावा झाल्यात. पहिल्या बॉल वरती 2 त्यानंतर विकेट. या चेंडूवरती देखील कडक प्रहार आणि बॉल सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावांसाठी. सिक्सर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 62. आतापर्यंत आपण बघितलं असेल या षटकामध्ये धावाही आल्यात, विकेटही आली आहे, अवांतर धावा देखील खर्च होतात. एकंदरीत 9 धावा या 3 चेंडूंमध्ये आल्यात. हा चेंडू मात्र सुरेख. हा टप्पा योग्य आहे. म्हणजे तुम्ही शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरतून त्या चेंडूला वळण कसे देताय, कशा पद्धतीने इथे वेगाचा वापर करतायत, या गोष्टी महत्वाच्या. तुम्ही बॅटच्या जर रडार मध्ये दिला तर मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडेच आहे. तिथे देखील आखूट टप्प्याचा बॉल, खराब चेंडू आणि त्यावरती मात्र षटकार. 6 धावा. सिक्सर. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या 68. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे मिस टाइम. चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र झेल इथे निसटतोय. 16 धावा एकंदरीत आल्यात. सोळा प्लस 8 अशा 24 धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत. विजय पाटील थोडेसे महागडे ठरलेत. सत्याहत्तर धावा झाल्यात. या षटकाची सुरुवात मात्र इथे निर्धाव चेंडूने झाली आहे. 77 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं हाय स्कोरिंग मॅच होईल.
अरे गोलंदाज मात्र भरकटलेला मारा करतायत. क्षेत्ररक्षण देखील म्हणावं तसं होत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा संधी आहे. परंतु बघा ना, तुम्ही बॉडी लँग्वेज जी आहे ना तुमची फिल्डिंग करत असतानाची, ती पॉझिटिव्ह नाहीये. तुम्ही पॉझिटिव्ह इथे राहणं गरजेचं आहे. मॅच कुठलेही असू द्या, खेळाडू कुठलेही असू द्या, प्रतिस्पर्धी संघ कुठलाही एखादा मोठा खेळाडू असू द्या, परंतु तुमची मानसिकता काय आहे यावरती सर्व काही अवलंबून आहे. तुम्हाला कशा पद्धतीने इथे खेळायचंय, कशा पद्धतीने इथे धावसंख्येला आकार द्यायचा आहे. ब्याऐंशी धावा आतापर्यंत झाल्यात. 82 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. इथे देखील मनोज चांगली गोलंदाजी करतायत, परंतु बनावी तशी साथ क्षेत्ररक्षकांची मिळत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू हवेत. विजय पाटील इथे यष्टांच्या मागे चांगला झेल घेतायत. आता मात्र गॉडबे यांची शिकार इथे ठरतायत. विजय पाटील चांगला झेल इथे टिपलाय आणि इथे मात्र अजून एक बॅटर, चौथा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. 82 या धावसंख्येवरती चौथा बॅटर डगआउटच्या दिशेने जातोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. सिद्धार्थ 82 वरती 4. पुढच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहा. आपली प्लेइंग 11 आणि व्हेरिफिकेशन लवकरात लवकर करून घ्यायचंय, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. इथे देखील आलेल्या अखूट टप्प्याचा बॉल मिळालाय. ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 83. 83 लॉस ऑफ 4 विकेट. 83 धावा झाल्यात. या अगोदरच्या सर्वच मॅचेस आपण बघितल्यात, काहीशा लो स्कोरिंग देखील झाल्यात, परंतु या मॅच मध्ये थोडीशी धावसंख्येला इथे वाढ देण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमने घेतला आहे आणि तो त्यांचा प्लॅन अगदी योग्य आहे. त्या प्लॅन नुसारच आतापर्यंत त्यांची कामगिरी आपण इथे वाढताना पाहिलेली आहे. पुन्हा एकदा खडे खडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मिळालेल्या जीवदानाचा फायदा इथे घेतला जातोय. बॉल सीमारेषेच्या अगदी बाहेर लांब लचक ठोकलेला षटकार 6 धावांसाठी. 89 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली फटकेबाजी. 6 षटके संपली आहेत आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 89 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमेश इथे गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पॉवर प्लेचं षटक त्यांनी हाताळलं, त्यानंतर फार विलंब लावला येण्यासाठी. एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 90. 4 बॅटर बाद आहेत. 90 धावा झाल्यात आणि जो प्लॅन होता त्या प्लॅन नुसार श्रीराम पथक इथे धावसंख्येला आकार देते. ही तिसरी मॅच आहे त्यांची आणि तिसऱ्या मॅच मध्ये 90+ धावा बनवण्याचा त्यांनी देखील विक्रम केलेला आहे. तिन्ही मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये ते नक्कीच आपल्याला 100 धावांच्या जवळपास येऊन देखील ते पराभूत होताना पाहिलेत. दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी त्या धावा डिफेंड केल्यात, परंतु या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये कशा प्रकारे इथे कामगिरी करतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ.
धावसंख्या होती ती 92, 92. 7वं षटक सुरू आहे. 92 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 बॅटर इथे बाद आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल लॉंगनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब. शेवटच्या क्षणी चेंडूने देखील इथे हुलकावणी दिली आणि बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी इथे खेळला जातोय. 96 धावा झाल्यात. 4 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. 96 प्लस ऑफ 4 विकेट. शहाण्णव धावा झाल्यात. 4 बॅटर बाद. पुन्हा एकदा इथे आखून टप्प्याचा बॉल. यष्टीरक्षक तिथे मात्र सुरेखरित्या चेंडू अडवतायत. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. 96 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत, जे 7वं षटक आहे. पुन्हा एकदा खडे खडे बघा. सोडलेला झेल किती मागात ठरलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आणि या षटकारानंतर संघाचं संपूर्णरित्या इथे षटक पूर्ण झालंय. 102 धावा. 102 धावा झाल्यात. 4 बॅटर बाद 102. उद्याची तयारी देखील फार जोरदार आहे, धमाकेदार आहे. कारण उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अधिक विद्युत रोषणाई आपल्याला त्या स्पर्धेदरम्यान शेवटच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. संध्याकाळचं सत्र आपल्याला इथे संपन्न होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इथे सिंगल धाव. 103 धावा झाल्यात 7 षटकांच्या समाप्तीनंतर. या इनिंग नंतर आपल्याला फ्लड लाईट चालू कराव्या लागतील, कारण अंधाराचं साम्राज्य मैदानामध्ये येत चाललंय. त्यामुळे लाईट्समन आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉसही संपन्न करणार आहोत आणि फ्लड लाईट देखील ऑन करणार आहोत. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती. चला, दोन्ही टीम पुढच्या मॅच साठी खेळताना आपण पाहणार आहोत. त्या दोन्ही टीमला कॉल आहे. लगेच आपलं व्हेरिफिकेशन आणि टॉस या इनिंग ब्रेक मध्ये आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती राहुल यांच्या बॅट मधून आलेला चौकार. 4 धावा. फार वेगवान इथे फटकेबाजीला सुरुवात केली आहे. संघनायकांना अथवा प्रतिनिधीला विनंती आहे की आपण लगेच मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. आपली प्लेइंग 11 आणि व्हेरिफिकेशन लवकरात लवकर इथे संपन्न करायचंय. एकशे 7. पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा षटकार. खडे खडे. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटकेबाजी इथे केली आहे. मिळालेल्या जीवदानाचा असा फायदा घ्यायचा. एकदा जीवदान मिळालं ना की फायदा असा घ्यायचा की ज्याने जीवदान दिलंय त्याला त्याचा पश्चाताप झाला पाहिजे. ते एखाद्याने जीवदान द्यायचं आणि पुढच्या बॉलवरती लगेच त्याच बॅटरने आउट व्हायचं, मग मजा नाही. मिळालंय जीवदान, घ्या फायदा. धावसंख्या 113. 43 धाव्यांवरती नाबाद आहेत. 14 चेंडूंमध्ये 43 धावा. त्यामध्ये पुन्हा एकदा काही धावा जोडल्या जातील. कमीत कमी 2 तरी मिळतील. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 115. 115 धावा झाल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ. पहिल्या डावातील शिल्लक वैयक्तिक 45 धावेंवरती राहुल नाबाद आहेत. 15 चेंडूंमध्ये त्या 45 धावा केल्यात. प्रत्येक बॉल मध्ये 3 धावा आहेत. बघूया वैयक्तिक 50 धावा इथे पूर्ण केल्या जातील का. 115 झाल्यात. अजून किती. काही इतक्याच.
वैयक्तिक 50 धावा पूर्ण. षटकार मारून आपल्या वैयक्तिक 50 धावा इथे राहुल बॅट दाखवावी लागेल. जोरदार टाळ्या राहुल यांच्या बॅटिंग साठी होऊ द्यात. काय बॅटिंग केली आहे. 121 धावेंवरती धावसंख्येने इथे मजल मारली आहे. एकशे 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. काऊ कॉर्नर मध्ये 2 धावा इथे नक्कीच मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या देखील आपण पाहतोय फार सुरेखरीत्या इथे नोंदवली जाते. 123 वरती 4. 1 2 3 वरती 4. 123 वरती 4 आणि बॉल झालेत 5. 1 2 3 4 5. शेवटचा बॉल म्हणजे 6वा चेंडू. 1 2 3 4 5 6. विकेट साथ नाहीये. इथे मात्र बॅटची एज आहे. राहुल यांनी स्वतःच इथे कळवलंय की कॉडबी यांची शिकार इथे नक्कीच होताना आपण पाहिलेले आहेत. चला टॉस साठी 123 धावा बरोबर झाल्यात आणि 124 धाव्यांची गरज आहे. चला फ्लड लाईट चालू होतील आणि पुढील मॅचचा टॉस. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की लगेच आपण खेळपट्टीवरती या. फ्लड लाईट ऑन केल्या तरी चालतील कारण दुसरा डाव हा फ्लड लाईट मध्ये नक्कीच सुरू होईल. हॅलो हॅलो. चला पुढील मॅचचा टॉस. दोन्ही कॅप्टन मैदानामध्ये आलेत आणि आदित्य सर तिथे जॉईन होत आहेत. नाथ ब्रह्मा टीम कॅप्टन कुठे आहेत. लगेच मैदानाचा ताबा घ्या. प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार आलेले आहेत. टॉस इनिंग ब्रेक मध्येच होणार आहे त्यामुळे कॅप्टन लगेच मैदानाचा ताबा घ्या. नाथ ब्रह्मा टीम
नादब्रह्म संघानं टॉस जिंकलाय आणि त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. लाईट्स लावून घ्या लगेच. लाईट्स का लागत नाही? चला आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर ती फ्लड लाईट लाईट्समन लगेच लाईट्स लावून घ्या. ते लागू देत, थांबू दे आपण 2 मिनिटं. लाईट्स लावल्याशिवाय दुसरी इनिंग चालू होणार नाही. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा नरेश ढोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील. सनलाईट मधून फ्लड लाईट मध्ये आपण त्यांचं देखील स्वागत करतोय. शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वातील या सुपर 16च्या लढतीमध्ये आजच्या दिवसातील 7वी लढत जी मैदानामध्ये संपन्न होते आणि तिकडून लगेचच आपण उद्याच्या दिवसाची देखील तयारी सुरू केलेली आहे. लवकरात लवकर फ्लड लाईट चालू करा म्हणजे आपण मॅच कडे लगेच वळणार आहोत.
ते मनपूर्वक स्वागत. मुद्रा प्रतिष्ठान आणि शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांचं एक बहारदार आयोजन. ढोल ताशा वादक पथकांसाठी भारतातली एकमेव स्पर्धा. बाहेरची कड, मोठं लक्ष होतं, यष्टीरक्षक खाली आणि पहिला फलंदाज शून्यावर बाद. शून्यात पहिला फलंदाज बाद झालेला आहे. शून्यात च्या आयोजकांमध्ये सुद्धा अनेक अशी लोक आहेत की ज्यांनी शून्यातून साम्राज्य उभं केलेलं आहे. इथे शून्यात पहिला फलंदाज आहे आणि शून्यातून 124 धावांचं लक्ष उभं करायचं आहे. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलो ही, शून्याचे करुणी मंथन शोधू नक्कीच काही. शून्य आम्ही दिले जगाला, नव्हती किंमत जयाला, बसवा एकाच्या बाजूला लाख करी जो नगव्याला. सागर होऊ कधी बसलो जरी आज डोही, शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही. छत्रपती शिवाजी राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम पेपर टाकले होते एकेकाळीस, पण भारताचे राष्ट्रपती, भारतरत्न, शून्यातून साम्राज्य. शून्यात पहिला फलंदाज, दुसरा चेंडू पुन्हा शून्यच आहे. शून्याची कोंडी फोडणं किती कठीण जाते पाहायचे. समोर तर 124 धावांचा भला मोठा पर्वत ओलांडायचा आहे. सुरुवात अतिशय महत्वाची होती, मात्र पहिलं षटक थोडस अडचणीचं जाते. सुरुवात आता कुठे सुरुवात आहे. आगे आगे देखिए, पुन्हा एकदा अजून एक चेंडू, लेंथ बॉल, फुल टॉस होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, एकच धाव येऊ शकते इथे. फुल टॉस म्हटल्यानंतर आपण म्हणतो की नाही हा सोपा चेंडू असतो खेळायला, आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो अधिक सोपा होतो कारण त्याच्यावरती स्विंग नसतो, हवेत स्विंग होत नाही टेनिस बॉल. त्यासाठी त्याला टेप गुंडाळावा लागतो, मग तो स्विंग होतो. त्यामुळे फुल टॉस त्या मानाने सोपा असतो. मात्र त्याचा स्पीड, त्याची उंची, त्याचा ह्या गोष्टी देखील मॅटर करतात. एक धाव इथे प्राप्त होईल. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. मिडॉन समोर आहे. धावफलक 2 वरती पोहोचतोय. पहिल्या षटकामध्ये शांत सुरुवात आहे. पहिला फलंदाज शून्यावरच बदलल्यामुळे थोडासा प्रेशर असू शकतो. मात्र 124 धावांची लढत असेल तर तो प्रेशर लवकर रिलीफ केला पाहिजे, लवकर रिलीज केला पाहिजे प्रेशर. आणि प्रेशर रिलीफ करायचं असेल तर फलंदाजांसाठी 2च गोष्टी असतात. एक तर संयमाने खेळा थोडा वेळ, किंवा अटॅक करा. यष्ट्या तर उडवलेल्या आहेत आणि आता काय घडलंय ते बघायचंय. मी पंचांकडे बघतोय की त्यांचा निर्णय काय आहे. ते तिसऱ्या पंचांकडे आलेले. वैभव कातरे सर तिथे आहेत. काय झालेलं आहे, चेंडू हाता पहिल्यांदा चेंडूनं बेल स्टंप उडवले होते, बेल्स खाली पडल्या होत्या. आता स्टंप पाडणं महत्वाचं होतं, पण ज्या वेळेस त्याने स्टंप हातात घेतलेला आहे त्याच हातात बॉल आहे का, की बॉल एका हातात ते दुसऱ्या हाताने स्टंप काढलेत, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्यामुळं काय अत्यंत बारकाईने गोष्ट, काल आपण जसं टोपीची गोष्ट बघितली की तुमची टोपी जर तुम्ही हातात घेतली आणि त्याच हातामध्ये तुम्ही बॉल घेतला तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते. इथे ते चालत नाही. इथे ज्या हातात बॉल आहे त्याच हाताने स्टंप उचलणं गरजेचं आहे. एका हातात बॉल असून दुसऱ्या हाताने स्टंप तुम्ही नाही काढू शकत. पण प्रत्यक्षात काय घडलेलं आहे तिसऱ्या पंचांना अधिक बारकाईने समजणार आहे. त्यामुळे या क्रिकेटमधल्या सूक्ष्म गोष्टी आहेत या खूप महत्वाच्या असतात. बॉल हातात आहे, स्टंप्स हाताने उचललेले आहेत, पण ज्यावेळेस तुम्ही स्टंप्स पाडणार आहात त्यावेळेस तुमचा त्याच हातामध्ये बॉल असला पाहिजे. स्टंप उचलून घेतले तुम्ही तरी चालतो, कारण क्रिकेटचा नियम सांगतो की स्टंप्स पडले पाहिजेत. जे उभे स्टंप्स आहेत ते पडले पाहिजेत. त्यासाठी बेल्स आहे, बेल्स हा स्टंप्सचाच एक भाग आहे. त्यामुळे बेल्स खाली पडल्या तरी चालतात. बेल्स जर खाली जमिनीवर असतील तर स्टंप तुम्ही उखडून पाडला पाहिजे. एका ठिकाणी मी बघितलं की एका प्लेयर्सने
एका हातात बॉल घेतला, बॉल्सने बेल सोडवली आणि दुसऱ्या हातात ती बेल कॅच केली आणि पंचांकडे अपील केलं. पंचांनी ते नॉट आउट दिला. आणि मग मला प्रश्न पडला की आता मी त्याच्यावरती काय बोललं पाहिजे. बरं, पंचांचा निर्णय आहे तो समालोचकांना मान्य करणंच पाहिजे. तो निर्णय चुकीचा आहे असं समालोचक जर डायरेक्ट सांगू शकले तर तिथे भांडणं होतील. ग्राउंड मध्ये स्टम्प्स उभे राहणार नाही, त्या कोणाच्या तरी हातात येतील. पण तसं नाही. ज्यावेळेस स्टम्प्स बेल्सने उडवली, बॉल हातात घेऊन बॉलने बेल्स उडवली, दुसऱ्या हातात कॅच घेतला, तरी सुद्धा फलंदाज बाद असतो. कारण गुरुत्वाकर्षणाचा शोध आपल्याला माहिती आहे, आयझॅक न्यूटनने लावलेला आहे. त्यामुळे ती बेल्स खालीच पडणार असते. तर तिथे बाद द्यायलाच हवं पंचांनी, पण नव्हतं दिलं बाद त्यावेळेस. तर फलंदाज नाबाद आहे. आता का नाबाद आहे ते इथे दिसेल स्क्रीनवर आपल्याला. बेल्स खाली पडलेले आहेत. गोलंदाज चेंडू हातात घेतोय. त्याने हातात चेंडू घेतलाय आणि दुसऱ्या हाताने बेल्स स्टंप उचललाय. बघा, या हातात चेंडू आहे आणि दुसऱ्या हाताने बेल्स उचललाय आणि स्टंप्स लागतोय. बॉल मधल्या स्टंप वरती स्पर्श केलेला आहे आणि स्टंप डावा उचललेला आहे. ऐसा नाही चलता गुरु. ही गंमत आहे, ही गंमत आहे. स्टंप बॉलला लावला त्याने, पण तो मधला स्टंपला लावला आणि डावा स्टंप त्याने हातात घेतला. यामुळं फलंदाज नाबाद आहे. आणि जाऊ पुढे आता मोठी गंमत घडलेली. आता मॅच कडे फोकस करूया. इथे काय घडलंय? धावा मिळाल्यात 1 आणि धाव फलक पुढे पोहोचेल 3 वर. पहिलं षटक संपलेलं आहे. फायनल स्कोअर थोड्या वेळामध्ये स्क्रीनवरती येईल आपल्या. कारण सध्या स्क्रीनवरती आपल्याला 4च चेंडू दिसतात. मागचा जो धावबादचा अटेम्प्ट होता तर तिथे 1 रन पूर्ण आहे आणि त्यामुळे पुढच्या बॉलवरती 1 रन, पुन्हा 2 रन आलेले आहेत. तर फलकावरती धावा असतील आता 4 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. 1 गडी बाद 4 अशा स्थितीमध्ये मॅच आहे. दुसरं षटक आणि गोलंदाज पहा. रनअप, मोठा रनअप आहे. कव्हर्स मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. गोलंदाजाला फॉलो थ्रू, त्याचा थांबून परत मागे यावं लागलंय. खूप कठीण असतं की तुम्ही चेंडू टाकल्यानंतर तुमचा एक फॉलो थ्रू ठरलेला असतो, तो तुम्ही कंप्लीट केलाच पाहिजे. चेंडू टाकल्यानंतर एकदम शरीराला तुम्ही जागेवर थांबवलं तर तुमच्या स्नायूंवरती त्याचा प्रेशर येऊ शकतो. त्यामुळे फॉलो थ्रू मध्ये तुम्ही सलग काही पावलं पुढे गेलं पाहिजे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळला. 2 धावा तिथे प्राप्त होऊ शकतात. खूप वेगवान रनिंग बिटवीन द विकेट आणि दुसऱ्या धावेसाठी तयार होते दोघं पण. 2 धावा. फलकावरती धावा 7. षटक क्रमांक दुसरं सुरू. 124 धावांपर्यंत पोहोचायचे 8 षटकांमध्ये. दुसरं षटक. गोलंदाज एक धाव याबरोबरच पूर्ण होणार आहे आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. तो 8 वर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. दुसरं षटक सुरू आहे. गुरुजी प्रतिष्ठान मैदानामध्ये फलंदाजी करतात. 124 धावांचं आव्हान त्यांच्या समोर होतं. आता 116 धावा अजून हव्या आहेत. 17.85 म्हणजे जवळपास 18 धावा प्रति षटका पाठीमागे इथून बनवायच्यात. लक्ष मोठं आहे, परंतु मॅजिक ओव्हरचं लिफ्ट त्यांच्याकडे आहे आणि या लिफ्टचा फायदा घेतला तर मोठी उंची मिळू शकते. लढत जवळ येऊ शकते. यावेळेस अक्रॉस द बॅट जमिनीच्या समांतर आहे. फटका गवतांवरून गुदगुल्या करत चेंडू मिडविकेट कडे पोहोचेल.
एक धाव तिथे प्राप्त होणार आहे. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका नाही. एक चौकार जरूर आहे या डावामध्ये. माफ करा, एकही चौकार नाहीये. शेवटचे 10 चेंडू, 10 चेंडू एकही चौकार नाहीये. दिशा दिली चेंडूला. बॅकफूट पॉइंट वरून क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता. आता थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक लवकर पोहोचला आणि धाव पूर्ण होणार आहे. 11 धावा, 10 धावा धाव फलकावरती. 11 चेंडूंमध्ये चौकार नाहीये. 124 धावांचा पाठलाग करायचा. मला वाटते 2 चेंडू नंतर एक बाउंड्री पाहिजेच आहे. ओव्हर्स मध्ये 2 बाउंड्री पाहिजे किंवा 2 षटकार 2 चौकार, 1 षटकार 1 चौकार, 2 बाउंड्री. षटकार आणि चौकार हे बाउंड्रीज आहेत. उंच फटका जरूर. गॅप आहे मिड विकेटला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक दोघेही पोहोचतायत तिथे आणि 2 धावा इथे मिळतील. धावफलक पुढे पोहोचणारे 12 षटक संपले. 2 षटकांचा खेळ संपला. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिलाय दोघांनी. मागचं षटक जर बघितलं आपण तर 2 वेळा 2 आल्या, 4 वेळा 1 आली आणि त्यामुळे या षटकातून धावा मिळाल्या 8. पहिल्या षटकामध्ये 4, फक्त 12 धावा पॉवर प्ले मध्ये आणि त्यामुळे आता पुढे मुसंडी मारणं अधिक गरजेचं आहे. इथे मोठी उसळी गरजेची आहे. 124 चा पाठलाग करायचा आहे. अजून 112 हव्यात. 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 36 चेंडू मध्ये 112. त्यामुळे आस्किंग रन रेट आता खूप मोठा झालेला आहे. तो 18च्या पुढे आलेला आहे. 18.67 हा रिक्वायर रन रेट आहे आणि एवढा मोठा रन रेट ओलांडायचा आहे. पॉवर प्ले संपलेला. आता क्षेत्ररक्षण विस्तारलेलं आहे. ऑन साइडची रचना आपण पाहिली तर स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे आणि त्यानंतर डीप कव्हरला म्हणता येईल. एक्स्ट्रा कव्हरच्या थोडासा बाजूला एक क्षेत्ररक्षक. या साखूट टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा फाईन ग्लान्स करायचा होता. इम्प्रोव्हायझेशनचा प्रयत्न होता मात्र फसलेला आहे. इम्प्रोव्हायझेशन म्हणजे मराठीमध्ये जुगाड आणि फलंदाज काही करतात. इथे जुगाड लावायचा प्रयत्न केला पण चेंडूशी आणि बॅटचा संपर्कच आला नाही. पुन्हा एकदा अजून एक निर्धाव चेंडू इथे येतोय. 12 धावा धाव फलकावरती. केवळ 112 पाहिजेत 35 चेंडू मध्ये. षटकारच महत्वाचे आहेत. तेच विजयाकडे घेऊन जाऊ शकतात आणि गोलंदाजाकडे खेळलेला चेंडू धावबाची संधी असू शकते. तिथे थेट यष्टया उडवणं महत्वाचं होतं पण नेम अचूक लागलेला नव्हता. 1 धाव 13 धावा. मागचे 14 चेंडू नो बाउंड्री. चौकार नाही, षटकार पण नाही. या अगोदर आपण पाहिलं असेल ज्यावेळेस फलंदाजी करत होते श्रीराम सेना 124 धावा श्रीराम सेनेनं बनवलेलं आहे. एक मोठं आव्हान आहे. मोठं टार्गेट त्यांनी सेट केलेलं आहे आणि फलंदाज कुठली बाउंड्री खेळू शकलेले नाही. ते त्यांना मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलेलं आहे. दबाव खूप मोठा आहे पण पाहायचं केव्हा हे जुगारून देणार आहेत आणि मोठा फटका खेळणार आहेत. यस, बॅकफुटला जात स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता. रूम मिळवण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र पुन्हा एकदा संपर्क झाला नाही. चेंडू आणि बॅट मध्ये अंतर राहिलंच, भरपूर अंतर राहिलं. निर्धाव चेंडू. धाव फलकावरती 14. 17 चेंडू बाउंड्री नाही. उंच फटका जरूर आहे. लॉंग ऑन खाली पोहोचलाय. लॉंग ऑफ, माफ करा, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक खाली पोहोचलाय. पहिला नाही दुसरा धक्का इथे बसेल. 3 षटकांचा खेळ संपेल. 2 बाद 14. गुरुजी प्रतिष्ठान.
पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत. 3 षटकं संपलेली आहेत आणि धावफलकावरती 14 धावा, 2 गडी बाद. गुरुजी प्रतिष्ठान. सियाए रात नहीं लेती नाम ढलने का, यही तो वक्त है सूरज तेरे निकलने का. आता नहीं तर उद्या कधीच नाही. जीतना है टुडे, जीत के लिए जी तोड़ कोशिश गुरुजी प्रतिष्ठान को करनी पड़ेगी. अभी भी बाउंड्री नहीं आ रही है. अजूनपर्यंत चौकार येत नाही. आम्ही फक्त चर्चा करतोय केव्हा तो क्षण येईल का चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. काही सामने असे पाहिलेत आम्ही की चेंडू ग्राउंड मध्ये थांबत नव्हता. आता असं बघतोय आम्ही की चेंडू बाहेर जात नाही. काही फलंदाजांनी चेंडूला अक्षरशः पळवलं होतं या मैदानामध्ये, पण आता चेंडूला किती ढकलला तरी तो काही हलायला तयार नाही. तो जागा सोडत नाही. विचित्र परिस्थिती इथे तयार होते. गुरुजी प्रतिष्ठान संघ 4थ्या षटकामध्ये आलेला आहे आणि फलंदाज तर गोलंदाजांचं श्रेय आहे. त्यांनी ज्या अचूक टप्प्यावरती दिशावरती गोलंदाजी केलेली आहे त्याचा परिणाम आहे की धावा थांबलेल्या आहेत. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. जमिनीच्या समांतर चेंडू लॉंग ऑनला, लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचून अडवेल तर एकच धाव इथे येणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचतोय तो 15. 16 धावा धावफलकावरती आहेत. वाह वाह. आणि इथे पहिला चेंडू सीमारेषा पार. या सामन्यातला या इनिंगचा एक देखना, एक प्रेक्षणीय षटकार. आणि तसा हा षटकार आहे. पुन्हा एकदा चांगलं कनेक्शन आहे, मात्र बॅकफुट पॉइंट तिथे उपस्थित आहे. एक धाव इथे येणार आहे आणि धावफलक 23 वरती पोहोचेल. प्रचंड भुकेलेला माणूस आहे, त्याला साधी चटणी भाकरी सुद्धा पंचपक्वांना सारखे लागते. धावांची गरज मोठी आणि असे 6 धावा 4 धावा सलग मिळत असतील तर गुरुजी प्रतिष्ठानसाठी ते महत्वाचं आहे. कव्हर्स मध्ये चेंडू यावेळेस खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आहे. अडवण्याचा प्रयत्न मात्र असफल आणि या षटकात दुसऱ्यांदा चेंडूला सीमारेषेची सफर. धावा 4. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता. फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला जो गॅप तिथे त्याने व्यवस्थितपणे काढलेला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न तिथे अपुरे पडले. धावा 4. चौकार घेत 27 वरती पोहोचेल. गुरुजी प्रतिष्ठानचा विनायक आज टीमचं विघ्न विनायक दूर करेल का? टीमच्या समोर आलेलं संकट मोचक विनायक ठरेल का? तारणहार ठरेल का विनायक? षटकार चौकार तर बॅट मधून आलेले आहेत. 4थं षटक सूर्यांतर मॅजिक ओव्हर आहे. लिफ्ट मिळू शकते गुरुजी प्रतिष्ठानला. लेंथ बॉल होता, खूप लांब राहिला शरीरापासून, कड लागली आतली पण धाव मिळणार नाहीये. षटक संपलेले. 4 षटकांचा खेळ संपला. 27 धावा, 2 गडी बाद. गुरुजी प्रतिष्ठान अजून 97 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 24.25 ची सरासरी हवी आहे. 24 चेंडू मध्ये 97 धावा. 24 चेंडू मध्ये धावा बनवलेल्या आहेत, मात्र 27 धावा हव्या. 97 म्हणजे हा जमीन आसमानचा फरक आहे. 27 कुठे आणि 97 कुठे? मधून मिळेल. आणि यानंतर 8वी मॅच आहे तर सुपर 8चे 8 संघ आजच्या रजनीमध्येच निश्चित होतील आणि उद्या सुपर 8चा थरार होणार आहे. पण उद्याचा एक सामना आपण आजच कव्हर करणार आहोत.
आयोजक थोड्या वेळानंतर आपल्याला निश्चित प्रकारे ती सूचना देतील की सुपर 8 ची कोणती मॅच आज होणार आहे. त्या दोन्ही संघांनी इथे उपस्थित राहणं महत्वाचं आहे आणि मला वाटतं आता एकच मॅच शिल्लक आहे. तर हा डाव संपेपर्यंत आपण सुपर 8 ची मॅच निश्चित करा की जी आज होणार आहे. शिवमुद्रा प्रीमियर लीग, मुद्रा प्रतिष्ठान आणि शिवमुद्रा ढोल ताशा पथक या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करतायत. ढोल ताशा पथक खरं तर पुण्यातील अनेक पथकांनी ढोल ताशा वादनाला एक ग्लॅमर मिळवून दिलेला आहे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र या परंपरेला आधुनिक स्वरूप देत आज जगभर ही परंपरा पोहोचलेली आहे. ढोल ताशा असेल तर मिरवणुकीमध्ये जल्लोष येतो. आम्हाला डीजे नको असतो, ढोल ताशा पाहिजे. आणि कोणत्याही मिरवणुकीमध्ये जर ढोल ताशा पथक असेल तर मिरवणुकीची एक रुबाब वाढतो. मिरवणुकीचं वलय निर्माण होतं लगेच आणि बाजूने जाणारे रसिक सुद्धा तिथे थांबतात, आस्वाद घेतात, त्यांचे सुद्धा पाय थिरकतात. त्यामुळं हा आमच्या काळजातला खेळ आहे. स्क्वेअर लेगला खेळलेला फटका, एक धाव तिथे प्राप्त होणार आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होणार आहे, ती देखील पूर्ण होणार आहे आणि 2 धावा. फलकावरती 29, 2 गडी बाद. विनायक सोनार 8 धाव संख्येवरती खेळतोय. मनोज चव्हाण 14 धाव संख्येवरती खेळतोय. 9 चेंडू मध्ये विनायक स्ट्राईक एंड वरती आहे. 200चा स्ट्राईक रेट त्याच्याकडे आहे. एक षटकार चौकार त्याच्याकडून आलेला आहे. मात्र यावेळेस साकूट टप्प्याचा चेंडू, वेळ भरपूर होता विनायककडे, परंतु टायमिंग करणं त्याला थोडंसं कठीण गेले. एकच धाव इथे येणार आहे आणि धावफलक पुढे 30 धावा. 2 बाद 30. 5व्या षटकामध्ये गुरुजी प्रतिष्ठान, राहुल गोराड. ही मॅजिक ओव्हर आहे. तर 3 धावा इथे आलेल्या आहेत. अजून 7 पाहिजे 4 चेंडू मध्ये. मनोज चव्हाण, ओ हो स्लोवर वन होता. एखादा कमी गतीचा चेंडू आणि विथ लेग ब्रेक अधिक गती कमी केली, अधिक मागे टाकला, वळवला पण चेंडू आणि फलंदाजाच्या समोर मात्र आव्हान बिकट झालं. निर्धाव चेंडू होते. 3 चेंडू 7. चेंडू कॅच घेतलाय की नाही निश्चित नाहीये. पायावरती आदळलेला चेंडू आहे. बॅटला कुठलाही स्पर्श नव्हता. बॅट व्यतिरिक्त ग्लोव्हजला चेंडू लागला असेल, बॅटला लागला असेल तर निश्चित प्रकारे कॅच होऊ शकतो. उंच फटका जरूर आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे फाईन लेगचा पोहोचेल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे, पूर्ण होतील. 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर 2 धावा, 5 धावा केवळ या षटकामधून. एकच चेंडू राहिलाय आणि 5 धावांची गरज आहे. मॅजिक 50-50 ओव्हर. या स्पर्धेमध्ये या षटकानं मजा केलेली आहे, धमाल आणलेली आहे. कारण एखादा संघ जर त्यांना अवघड मॅच असेल तर या षटकानं सोपी केलेली आहे. एखाद्या संघाकडे कमी धावा आहेत परंतु बाहेरची कड आहे आणि फलंदाज बाद आहे. तिसरा धक्का, 5 काढल्या, 5 गमावल्या, ना नफा ना तोटा. या षटकामध्ये कुठलाही फायदा नाही, कुठलाही नुकसान नाही, पण जिथे होते तिथेच थांबलेले आहेत. आता षटक 3 राहिलेले शिल्लक आणि लक्ष अधिक कठीण झालेले आहे. बॅट्समन कोण आहे दादा? तर विनायक सोनार इथे बाद होणार आहे.
आज विनायक कडून अपेक्षा जास्त होत्या. हा कठीण स्कोअर विनायक कदाचित भेदून देईल, पण विनायक देखील बाद होऊन परतलेला आहे. फलकावरती धावांची नोंद होते 32, 4 बाद 32. गुरुजी प्रतिष्ठान आव्हान अधिक कठीण होत चाललेलं आहे आणि हे एवढं कठीण आव्हान कसं भेदणार हा प्रश्न जरूर पडलेला आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदू ऐसे. पाहायचंय या कठीण आव्हानाला कसं भेदणार आहे. आव्हान ते आव्हान आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे. इथे अजून 97 धावा पाहिजेत आणि बराच वेळ झालाय. स्कोअर तिथेच थांबलेला आहे. आपण बघत होतो की 24 चेंडू मध्ये 97 पाहिजे होत्या. त्याच्यानंतर 18 चेंडू मध्ये 97च पाहिजे होत्या. 17 चेंडू मध्ये पण 97च पाहिजे होता. तर तब्बल 6 चेंडू स्कोअर कुठेच गेला नाही, तो एकाच जागेवर थांबलेला आहे. आता थोडंसं पुश केलंय त्याला, एक धाव पुढे आलेले. 33 वर 4, 96 पाहिजेत. 16 चेंडू मध्ये 96. मॅच इज स्टील ऑन. 16 गुणिले 6 96 होऊ शकतात. आणि क्रिकेटमध्ये तर तुम्ही आशा ठेवल्या पाहिजे. इथे इथे काय घडेल पुढे कोणी नाही सांगू शकत. एका चेंडू मध्ये 2 पण होतील, 5 पण होतील, 6 पण होतील, 8 पण होतील, 10 पण होतील, 50 पण होतील, 100 पण होतील, 500 होतील, 1000 होतील, 2000 होतील, 4000, 10000 होतील. किती होतील एका चेंडू मध्ये? किती धावा होतील? मी अंपायर्सला विचारतो किती धावा होतील एका बॉलवरती. अनलिमिटेड, इन्फिनिटी. म्हणजे पुढे ते एक चिन्ह असतं ना, असं पॅरलल आर्ट असतो बघा, त्याला इन्फिनिटी काहीतरी गणितात म्हणतात. तर ती असंख्य, एका बॉलवरती असंख्य धावा होणार आहे. किती होऊ शकतात? जोपर्यंत बॉल डेड होत नाही तोपर्यंत तो, आणि बॉल डेड होत नाही, एकच फक्त एकच वाक्य, जोपर्यंत बॉल डेड होत नाही तोपर्यंत तुम्ही किती धावा काढा. किती धावा काढा. तो डेड होतो ना, बाउंड्रीला गेला तर डेड होतो. जोपर्यंत डेड होत नाही तोपर्यंत तुम्ही किती धावा काढू शकता, हा क्रिकेटचा नियम आहे. जाऊया मैदानामध्ये. 35 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर 36 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आम्ही चर्चा करत होतो त्यावरती चर्चा सुरू राहील आपली. पण षटकार आलेला आहे. वाह, थोडा दिलासा देणारा हा षटकार आहे. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणं महत्वाचं आहे आणि ते काहीतरी दिलेलं आहे इथे. 36 धावा, 14 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू शिल्लक आहेत. 87 धावांची आवश्यकता आहे. मी एका ठिकाणी असं वाचलं होतं की मॅच मैदानामध्ये सुरू होती आणि बॉल फलंदाजाने मारला आणि तो मैदानावरती एक झाड होतं, त्या झाडामध्ये एक पक्षाचं घरटं होतं आणि त्या घरट्यात गेला बॉल. आणि मग इकडे फलंदाजाने एवढ्या धावा काढल्या, तो बॉल क्षेत्ररक्षण येईपर्यंत इकडे धावा एवढ्या झाल्या की आता पुढे मॅच खेळायचीच नाही असं ठरवलं आणि दोन्ही संघ घरी गेले. फलकावरती धावा 43 आहेत. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. बाळज पंडित यांचं एक पुस्तक मी वाचलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक किस्सा शेअर केला होता. ते त्यांनी असं लिहिलं होतं की बघा, वैभव कातोरे सरांना माहिती आहे, त्यावेळेस 287 धावा केल्या होत्या त्या फलंदाजांनी.
बरं ठीक आहे. सोहेल सरांकडून आलेली माहिती आहे. सौजन्य सोहेल सर. तर जाऊ मैदानामध्ये. आता मी बाळाचा पंडित यांनी सांगितलं, अजून तो किस्सा मजेशीर आहे, चर्चा करू त्याच्यावरती आपण. फलकावरती धावा आहेत त्या 43. येस, इथे मोमोज कॉर्नर आहे, तिथे आपल्याला मोमोज मॉकटेल्स वगैरे मिळणार आहेत. आणि आज ऑफर आहे, खास ऑफर आहे, बाय 1 गेट 1. त्यामुळे जरूर एक प्लेट विकत घ्या, तुम्हाला अजून एक प्लेट मिळेल. तिकडे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा देखील स्टॉल आहे, तिथे पण जा आणि निश्चित काही चांगल्या रिटर्न्स देणाऱ्या स्कीमची माहिती घ्या आणि नवीन आर्थिक वर्षामध्ये आपली प्रगती साधा. काही बिझनेस हेतू आपला असेल तर तिथे देखील आपण माहिती घेऊ शकता. आपल्या उद्योग व्यवसायासाठी देखील त्यांच्याकडून आपल्याला मदत मिळू शकते, अर्थात कर्ज रूपाने. 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 7 मैदानामध्ये सुरू आहे. खूप आधीची गोष्ट आहे. बाळज पंडित हे ज्येष्ठ मराठी समालोचक आहे. पूर्वी मराठीमधून समालोचन नव्हतं, इंग्रजी हिंदीमधूनच समालोचन व्हायचं. बाळज पंडित यांनी खास करून मराठी समालोचन आणलं. अनेक इंग्रजी शब्द जे क्रिकेटमध्ये वापरतात, जसे फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक, आपटबार, हे शब्द मराठीला बाळज पंडित यांनी दिलेले आहेत. अनेक शब्द जे इंग्रजीला पर्यायी शब्द त्यांनी मराठीत दिले आणि म्हणून आम्ही देखील मराठीत कॉमेंट्री करू शकतो. तर त्यांच्या एका पुस्तकामध्ये त्यांनी किस्सा सांगितला होता, लिहिला होता की मॅच सुरू होती, शेजारी जंगल होतं, फलंदाजाने चेंडू खेळला, तो बाउंड्रीच्या, त्यावेळेस बाउंड्री नव्हत्या, बाउंड्री नंतर आल्यात क्रिकेटमध्ये, जितका लांब जाईल तिथून घेऊन यायचा आणि तोपर्यंत फलंदाजाने धावा काढायच्या. तर तो जंगलात गेला चेंडू आणि एक सिंह आला आणि तो त्या चेंडूशी खेळायला लागला. कोणीच जायचं धाडस करत नव्हतं आणि इकडे धावा इतक्या भरपूर झाल्या. शेवटी फलंदाज धावून थकले आणि मग मॅच संपली. 54 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि खूप वेगवेगळे किस्से आहेत. प्रके अत्रेत असं म्हणायचे, क्रिकेट खेळायचं नाही, क्रिकेट बोलायचा विषय आहे. क्रिकेटमध्ये इतके किस्से आहेत आणि इतके मजेशीर किस्से आहेत. फलकावरती 56 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7वं षटक सुरू आहे. माझ्याकडे तर एवढे किस्से आहेत पण मला ते देता येत नाही. उंच 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 आणि क्षेत्ररक्षक तिथे, गोलंदाजाला निराश केले त्याने तिथे. आणि इकडे ओव्हर थ्रो सुद्धा आहे. ओक चालू द्या. पुन्हा ओव्हर थ्रो, पुन्हा ओव्हर थ्रो, अजून रेड. तुम्ही थांबू नका, फलंदाज थांबू नका. तुम्हाला कळलं असेल आता किती रन होऊ शकतात एका बॉलमध्ये. आता 4च काढलेत, कमी काढल्या, अजून काढायला पाहिजे होत्या. 4 धावा काढलेल्या आहेत आणि असं जर चालू राहिलं ना तर धावा होऊ शकतात, किती पण होऊ शकतात धावा. आणि म्हणून क्रिकेटमध्ये द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक खेळ आहे क्रिकेट, अविस्मरणीय खेळ आहे क्रिकेट. तर काय तो यामुळे आहे की तुम्ही म्हणाल की 6 धावा बनवायच्यात एखाद्या संघाला, मग षटकार मारला, 7 धावा बनवायच्यात, मग समोरचा संघ, फलंदाजी करणारा संघ बनवू शकत नाही. 7, 11, 15 एका बॉलमध्ये 11 झालेलं मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. एक चेंडू 11 हव्या असताना फलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे. 2 चेंडू 17 असताना फलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे. 6 चेंडू 41 असताना फलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे. अशा अनेक मॅचेस आम्ही बघितलेल्या आहेत. इथे 6 चेंडू 69 आहेत, 60 धावा फलकावरती आलेले आहेत. गुरुजी प्रतिष्ठान 60 धावा फलकावरती. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 चेंडू 69 अशी स्थिती आहे या मॅचची सध्या. गोलंदाज आशिष मांडवे, आशिष मांडवे ना, आशिष मांडवे 4 धावा. गोलंदाज आशिष होता, विजय पाटील फलंदाज होता, पार्थ त्याचा सोबती आहे. आणि इथे पंचांकडून 4 धावांची घोषणा होईल. 6 धावांची घोषणा होते. 6 षटकार आहे.
66 धावा. विजय पाटील स्ट्राईक एंड वरती डाव्या हाताचा फलंदाज गुरुजी प्रतिष्ठानचा निश्चित आपल्या टीमला संजीवनी देण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा फटका निश्चित चांगला होता, खूप सुंदर होता, मात्र क्षेत्ररक्षक त्याच्या समोर होता. एक धाव इथे मिळते. फलकावरती 67 धावा आहेत. एकदा तुम्ही इरफान पठाणचा एक किस्सा ऐकला असेल. इरफान म्हणतो की मी असा शॉट खेळला होता, एकदम राहुल द्रविड स्टाईल डिफेन्स केला होता आणि मी एकदम खुश होतो माझ्या फटक्यावर, त्या डिफेन्सवरती टेस्ट क्रिकेटमध्ये, कारण फॉरवर्ड शॉटला एक सिली पॉईंट असे क्षेत्ररक्षक समोर होते आणि त्याच्यानंतर एकदम जल्लोष झाला आणि मी बघतोय समोर तर अंपायरचं बोट वर होतं. काय झालं कसं झालं मला काहीच कळालं नाही म्हटलं. मी गेलो बाहेर आणि मग रिप्ले बघितला तर मी बरोबर तो डिफेन्स केला होता, पण बॅटवर चेंडू आला, माझ्या बुटावरती पडला आणि मग सिली पॉईंटच्या हातामध्ये गेला. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप चांगलं केलेलं आहे, पण तो परिणाम तो चांगला येत नाही. असं काहीतरी झालं यावेळेस. 68 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8व्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पार्थ आणि विजय पाटील जोडी मैदानामध्ये आणि इथे श्रीराम सेना मजबूत पकड आहे, घोरपडीची पकड त्यांनी मिळवलेली आहे. हो, क्लीन बोल्ड आणि सुपर 8च्या दिशेने त्यांनी पाऊल केव्हाच टाकलेलं आहे आणि जवळपास त्यांनी आता आपली जागा बनवलेली आहे. या मॅचला त्यांनी मगर मिठी मारलेली आहे. पाण्यामध्ये मगरीने जर पकडलं तर निश्चित तिथून सुटणं अशक्य असतं. ती कराल दाढेतून बाहेर पडणं अशक्य आहे. घोरपडीने एकदा पकडलं ना खडकाला की मग ती सुटत नाही. तसं ही आता मॅच सुटणार नाहीये. गुरुजी प्रतिष्ठानच्या तावडीतून घोरपडीला बांधून दोर पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंदकातल्या अंगारावर हसत हसत पडलेले, बाप असे कळीकाळ आमुचा कीर्त राहिली दिगंतरी, रणफंदीची जातामुची कोण आम्हा भयभीत करी. किती प्रतिभा आहेत काही कवींमध्ये. समर रणांगण प्रत्यक्षात उभं राहतं अशा प्रकारच्या कविता ऐकल्यानंतर. 68 धावा आणि इथे सामना जिंकलेला आहे. श्रीराम सेना सुपर 8 मध्ये दाखल. गुरुजी प्रतिष्ठानची निकराची झुंज, शर्थीचे प्रयत्न इथे कमी पडलेले आहेत आणि या स्पर्धेतून ते बाहेर पडतायत. मात्र चांगला खेळ, दमदार खेळासाठी शिवमुद्रा प्रीमियर लीग, शिवमुद्रा ढोल ताशा पथक, मुद्रा प्रतिष्ठान आपल्याला नेहमी स्मरणात ठेवील. आपल्या खेळासाठी आपलं मनपूर्वक आभार.